मनुष्य स्वकर्तृत्वाने कितीही मोठा झाला, जगदमान्य झाला, जगातील सर्वोच्च मान सन्मान आणि पुरस्कार त्याला मिळाले, तरीही त्या सर्वोच्च समाधान फक्त आईवडिलांच्या शाबासकीनेच मिळते. स्वकर्तृत्वाचे ते सर्वोच्च पुरस्कार घेऊन तो धावतच आईवडिलांकडे जातो, त्यांना मिठी मारतो आणि त्यांच्याशी एकरूप होऊन धन्य होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी हे वारीचेच वर्णन केले आहे. माझ्या विचारांनी आणि कर्तृत्वाने मी सर्व जग सुखी करेन आणि तिन्ही लोक आनंदाने भरून टाकेन. हे करूनच माये मी तुझ्या पंढरपुराला येईन आणि माझ्या माहेराला भेटेन. माझ्या सर्व सुकृतांचे फळ घेऊन मी येईन आणि नंतरच पांडुरंगी आलिंगन देईन. पांडुरंगाशी एकरूप होऊन राहिलेल्या बापरखुमादेवीच्या विठ्ठला, हे सर्व मिळवूनच मी तुझ्या भेटीला येईन आणि तुझी शाबासकी मिळवेन. अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन, आनंद भरीन, तिन्ही लोक अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन. जाईन गे माय तया पंढरपुरा, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा, भेटेन माहेरा, आपुलिया अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन. सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, क्षेम मी देईन, क्षेम मी देईन, पांडुरंगी अवघाचे, अवघाचे संसार, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन. बाप रखुमा देवी वरु, बाप रखुमा देवी वरु, बाप रखुमा देवी वरु, विठ्ठलेसी भेटी, बाप रखुमा देवी वरु, विठ्ठलेसी भेटी, बाप रखुमा देवी वरु, विठ्ठलेसी भेटी, आपुले संसाठी, आपुले संसाठी, करून ठेला अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन, आनंद भरीन, तिन्ही लोक अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन.